भाग 6. भाऊसाहेबांनाच हिंदुस्थानच्या मोहिमेवर धाडायचा निर्णय पक्का झाला. ही मोहीम साधी नाही, हे शिवधनुष्य आहे. ती पेलायची ताकद माझ्या अंगी दे, अशी प्रार्थना भाऊसाहेब श्री गजाननाला मनोमनी करीत होते. आता सारी कामं नेटानं उरकायची होती. ज्या रात्री मोहिमेचा मनसुबा नक्की झाला, त्या रात्रीच भाऊसाहेब मध्यान उलटली तरी मेजावर कसले तरी आखाडे बांधत बोरू झिजवत होते. भल्या पहाटे त्यांना जाग आली. मोहिमेची इंगळी सर्वांगाला डसली होती. तापाने अंग फणफणावे तसे मोहिमेच्या निश्चयाने, तयारीने त्यांचे सर्वांग फणफणत होते. कसली झोप नि कसला इसावा, ना खाजगीची आठवण ना पार्वतीबाईंची याद. रात्री उशिरा भाऊसाहेब खाजगीकडे येत नसल्याचा निरोप पार्वतीबाईंकडे गेला. कचेरीच्याच डेऱ्याची बिछायत झाली. भल्या सकाळी भाऊसाहेब उठले आणि काठावरून पूर्णेत स्नानासाठी उतरले. सोबतीचे सेवक थंडीने गारठून गेलेले. पण भाऊंच्या मनाला कोणता उबाळा संचारला होता कुणास ठाऊक. ते लगबगीनं माघारा आले. पूजा अर्चा आटोपून झुंजूमुंजू होतानाच कामास बसले. उत्तरेत गोविंदपंत बुंदेल यांना एक खलिता दाडायचा होता. त्याचा कच्चा खरडा स्वहस्ताने त्यांनी तयार केला. उजाडल्यावर भाऊसाहेबांच्या ध्यानी आलं, आज होळीचा मुख्य दिवस. हुताशनीची पूजा आजच आटोपायची. साऱ्या लष्करावर तशी शिमग्याची चौकळा पसरली होती. दरसालच्या रंगाढंगाला फाटा द्यायचा निर्णय आधीच झाला होता. दत्ताजींच्या मृत्यूने सारे व्याकुळ झालेले. कसली होळी नि कसली पोळी. याआधी मराठे मोहिमेवर असले तरी लष्करात होळीच्या पोळीचा बेत हमखास व्हायचा. पण यावर्षी गोडधोड करणार कोण आणि खाणार देखील कोण. शास्त्री पंडितांच्या आदेशानं फक्त मुख्य होळीसाठी 5 पोळ्यांचा नैवेद्य करायचं ठरलं होतं. सकाळी 10च्या सुमारास खाशा डेऱ्यापुढं खांडे आणि शेणी गोळा झाल्या. होळी रचायचं काम सुरू झालं. सेवकांनी मध्ये एरंडाचं झाड धरलं. भोवती शेणी रचल्या. जेरे शास्त्रींनी नैवेद्याचं ताट नानासाहेबांच्या हाती दिलं. होळीची पूजा झाली. होळी पेटवायचा मान हा गावच्या पाटलाचाच. लष्करात अनेक वर्षे शिंदे पाटलांनी होळी पेटवायची हा रिवाज. दत्ताजींचा धाकटा बंधू महादजी पुढे आला. तशा साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. दत्ताजींची याद यायला कोणालाच वेळ लागला नाही. महादजींनी अग्नी पेटवला आणि उलटी मूठ करून ठो ठो बोंब ठोकली. महादजीला भडबडून आलं. त्यानं मोठ्यानं सूर धरला. मध्येच तो ढसाढसा रडायचा आणि बोंब बोंब करायचा. त्याच्यासोबत सारे मराठी सरदार राऊत शिपाई बोंब बोंब करू लागले. साऱ्यांच्या डोळ्यांतून उष्ण पाण्याचे थेंब पाझरले. महादजी मोठ्यानं ओरडला, अरे दत्ताजी दादा, कुणा आटिंग्या रानात काळानं तुझ्यावर झडप घातली. दादा, कसा सोडून गेलास रे आम्हाला. मोठी होळी पेटवून सारे आपापल्या रावट्यांकडे परतले. मग प्रत्येकाची वेगवेगळी होळी पेटू लागली. शंख दोन्ही चोहूकडून येऊ लागला. साऱ्या छावणीभर धूर माजला. घोडी उंट ठिस्कारू लागले. भाऊसाहेब तसेच कचेरीच्या डेऱ्यात गेले. कितीतरी कामं उरकायची होती. त्यांच्यासोबत बळवंतराव मेहेंदळे, नाना पुरंदरे, हरी शिवराम खाजगीवाले, महिपतराव चिटणीस अशी अनुभवी माणसं कारभारासाठी दिली जाणार होती. कोणाचाही अजून पत्ता नव्हता. प्रत्येकाची वेगळी होळी आटोपता आटोपता यायला उशीर होणार होता. भाऊसाहेब बैचेन झाले. मनाशी पुटपुटले, आमची होळी आधीच पेटली आहे. आता त्यात साजरं करण्यासारखं काय बाकी आहे. भाऊसाहेब चिंतेत असतानाच सेवकानं विश्वासराव आल्याची वर्दी दिली. विश्वासराव डेऱ्यात आले. भाऊसाहेब ऐन सत्रातील विश्वासरावांची मूर्ती पाहतच राहिले. उंच सडक गोरेपान विश्वासराव दिसायला बाजिंदे होते. त्यांच्या काळ्याभोर आकर्षक डोळ्यात न्यारीच चमक होती. ओठ तर गुलाबाच्या पाकळ्यात दुमडून ठेवल्यासारखे. निमुळती हनुवटी आणि धारदार नाक. ओठावर आताची फुटणारी मिसुरडाची बारीक लव दिसून न दिसल्यासारखी. सारी मराठेशाही म्हणते ते खरंच. बायकात देखणी मस्तानी आणि पुरुषात विश्वासराव. हे राजबिंड रूपडं प्रदर्शनात ठेवलं तर मूर्ती आहे की व्यक्ती आहे असा पाहणाऱ्याला संभ्रम पडावा. त्यांचा पोशाखही ऐटदार. त्यांनी कोणताही पेहराव केला तरी त्यांच्या रूपाच्या जरतारी किनारीने पोशाखाची किंमत वाढावी. अशा पेशवे पुत्राला आपण या वयात कसा आणि कुठे मोहिमेवर न्यायचा असा प्रश्न भाऊसाहेबांना पडला. काकासाहेब, असे रोखून काय बघतात. भाऊसाहेब दचकले. भानावर येऊन म्हणाले, या राव, बसावे. आमचे विश्वासराव पाहूनच शत्रू जाया तर होणार नाही ना असा सवाल आम्हाला पडला होता. बोला, मोहिमेबाबत काय काय मनसुबे आहेत आपल्या डोक्यात. काकासाहेब,
आपल्यासारखा समर्थ गुरु आमच्यासोबत असताना आम्ही कसले मनसुबे रचायचे? आपल्या हुकुमांची तालिमी करायची बस. विश्वासराव, त्या नजीबाची आणि अब्दालीची एवढी तयारी झाली आहे की ही मामूली लढाई नसून ते एक प्रचंड युद्ध असणार आहे. या युद्धाचा रंग भलाई असेल आणि बुराही. त्यात तुम्हाला पेशव्यांचा पुत्र म्हणून नव्हे तर एक खंदा मराठी शिपाई म्हणून झुंजासाठी खडं राहायचं आहे. आपल्या कुलाशिलाचं आणि मराठी दौलतीचं नाव उज्ज्वल करायचं आहे. काकासाहेब, आपल्यासारख्या पंचतंत्री मुत्सद्द्याच्या समर्थ मार्गदर्शनानं आम्ही ही मोहीम नक्कीच फत्ते करू. निदान प्रसंगी पेशव्यांचा पुत्र म्हणून नव्हे तर सामान्य राऊत बनून युद्धवनव्यात लोखंडासारखे वितळून जाऊ. विश्वासराव, नेटानं तयारी करून ज्येष्ठापर्यंत आपल्या फौजा अब्दालीला जाऊन भिडल्या पाहिजेत. ज्येष्ठाला अवघे 3 महिने बाकी आहेत. शिवाय दादांशी खर्चाच्या मुद्द्यावरून आपण मागे हुज्जत घातली. आता दिल्या शब्दानिशी मोहिमेचा खर्च बाहेरच्या बाहेर काढायला हवा. जशी आपली आज्ञा काकासाहेब, विश्वासराव बोलले. वर्दीची वाट न बघता पुरंदरे, महिपतराव चिटणीस, हरिराम खाजगीवाले असे एकापाठोपाठ एक कारभारी कचेरीच्या डेऱ्यात आले. उशीर झाल्यानं भाऊसाहेब गुस्स्यात असणार हा त्यांचा कयास. त्यामुळे त्यांनी भाऊंच्या नजरेस नजर न देता कागदपत्रात नाक खुपसलं. भाऊसाहेब पुरंदरांना बोलले, अहो नाना, या बोरू बहादुरीनं आमच्या सेनापती पदामध्ये बरीच वैगुण्य येणार असं दिसतंय. समजलो नाही भाऊसाहेब. बात तर सरळ आहे हो. याआधी उत्तर हिंदुस्थानी मराठी मामलतदार तालुकदारांना आम्ही हिशोबासाठी पैक्यासाठी धारेवर धरलं होतं. सुलतानासारखी हवेली दिल्लीत उभारणाऱ्या आपल्या हिंगणे बंधूंना कसे काय फोडले ते उभ्या दौलतीला ठाऊक आहे. तीच गत अंताजी माणकेश्वरांची, नारोशंकरांची आणि पंत बुंदेल्यांचीही. ज्याला हिसाब किताब सांभाळायचे त्याला पै नि पैशावर बोट ठेवावं लागतंच. सेनापतीला एक वेळ उदारभाव दाखवता येईल, पण कारभाऱ्यांनी ढिलाई दाखवली तर दौलतीचं दिवाळं निघतं. कारभारीपणा कठोरपणे बजावल्यानं मी प्रसंगी कैक जणांना झोंबलो होतो. अगदी मल्हारबाबाही यातून सुटले नाहीत. आता सेनापती पदाच्या भूमिकेतून त्या साऱ्यांना एके जागी बांधणं मोठं जिकरीचं झालं आहे. आत्ताच या आठवणी येण्याचं कारण? नाना म्हणाले, हेच. आता पहिला तातडीचा खलिता पंत बुंदेल्यांना धाडायचा आहे. महिपतराव चिटणीस खलिता लिहायला बसले. भाऊसाहेबांनी कच्चा खरडा एकदा नजरेखालून घातला. ते स्वतः पत्राचा मजकूर सांगू लागले. आपण बुंदेलखंडात मराठी दौलतीचा झेंडा फडकवणारे मुरब्बी तालुकदार आहात. वेळेवर सरकारात भरणा करणारा चोख हिशोबाचा मामलतदार म्हणून दौलत तुमच्याकडेच अंगुली निर्देश करते. आत्ताच्या मोहिमेतही आपण सिंहाचा वाटा उचलायचा आहे. विंध्यापार भरवशाचा मराठी माणूस तुमच्या विना दुजात दिसत नाही. अयोध्यावासी सुजा उद्दवल्याच्या हालचालीवर बारीक नजर असू द्यावी. शिंदे, होळकर आदी सरदारांना आपण मदत करावी. सुजा उद्दवल्याने पूर्व उपकार स्मरून आमच्याच फळीस मिळावे हे उत्तम. आम्ही दिल्लीच्या बादशाहीसाठी झुंजतो आहोत. सुजानेही आमचाच पक्ष धरावा. त्यासाठी आपण जरूर तो यत्न करावा. काही झाले तरी अब्दालीची नड हिंदुस्थानी ऋतू नये हे सर्वथा अयोग्य. भाऊसाहेब थोडा वेळ थबकले. बोलले, हां, पुढे घ्या. आम्ही माळव्यात येतो. 20 लाखांची तजवीज ठेवा. गेल्या 2 सालातले हिशोबाचे तुमचे खरडेही तयार असू द्या. दबकत दबकत महिपतरावांनी वरील मजकूर लिहिला. न राहून भाऊसाहेब म्हणाले, मलाही जाणीव आहे. अशा वेळी पैशासाठी लकडा लावायला नको. हिशोबाचा वृक्ष प्रांत ढुंडाळायलाही नको. पण करायचं काय? मोहिमेवर जायचं तर दाना वैरण हवी. त्यासाठी पैका आणि पैक्यासाठी पर्यायानं शिस्तही हवीच. हे काम थोडं कठोर आहे, पण आता त्याला इलाज नाही. खलित्याचा शेवट करताना उत्तर हिंदुस्थानातली बातमी खडानखडा कळवत जा. येणाऱ्या बातम्या तपशीलवार आणि जल्दीनं याव्या हेही पंतांना कळवायला भाऊसाहेब अजिबात विसरले नाहीत. आणखी महत्त्वाचे 8-10 खलिते लिहून झाले. भाऊंनी खलित्यातून डोकं वर काढताच विश्वासराव म्हणाले, काकासाहेब, सुजाच्या पित्याची सफदरजंगाची अयोध्या टिकावी म्हणून आपल्या शिंदे होळकरांनी फार यत्न केले. त्याची याद ठेवून सुजा आपल्याच पक्षाला मिळायला हवा. रावसाहेब, आपला विचार अगदी 16 आणे आहे बघा. सुजा उद्दवला आणि त्याचा अयोध्या प्रांत म्हणजे एक प्रचंड सामर्थ्य आहे. गंगेकाठचा भरमसाठ शेतसारा, अयोध्येची साधन सामग्री आणि अनुपगिरी, उमरावगिरी गोसाव्यांसारखे खंदे सरदार या त्याच्या बळकटीच्या बाजू आहेत.
उद्या अब्दालीची आणि आमची झुंज जेव्हा केव्हा होईल तेव्हा कुणाच्या पाठीशी सुजा असेल वा नसेल हे फार मोलाचं आहे. त्याच्या असण्या नसण्याने युद्धाचं पारडंसुद्धा फिरू शकतं. तर मग हर प्रयत्नानं सुजाला आपल्या पक्षास वळवायला हवा. त्याच्यासाठी आमचे इतके प्रयत्न जारी आहेत. कचेरीच्या डेऱ्यात कामाची धामधूम उसळली होती. कागद दस्तऐवज बघण्यात भाऊ मग्न होते. इतक्या डेऱ्याबाहेर 500-600 राऊतांनी कोंडाळं केलं आहे अशी वार्ता घेऊन भालदार आत आला. कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या जमावाला भाऊंची भेट हवी होती. शेवटी भाऊसाहेब डेऱ्याबाहेर आले तसा गलबला शांत झाला. बोला सज्जन हो, काय हवं आहे? भाऊसाहेब, आमचा कित्येक जणांचा वरीसभराचा रोजमुरा मिळाला नाही. आम्ही लढायचं कसं? नुसत्या पराक्रमाच्या कथागोष्टींनी पोट भरत नाही हो. 5-6 जण एकदम ओरडले. भाऊसाहेब, सिंदखेडची लढाई होऊन किती मास झाले. अंगाखालची घोडी नेलीत तुम्ही. आम्ही बिन घोड्याचं किती दिस फिरायचं. या दारुण स्थितीत आता आम्हाला कुठे नेत आहात तुम्ही? घोड्यांसाठी भत्ता द्या, जीन भत्ता द्या. आम्ही मोहिमेवर येणार नाही, अजिबात येणार नाही. खबरदार, उल्लड माजवलीत तर. भाऊसाहेब कडाडले. या सगळ्या गोष्टी काय मला माहीत नाहीत का? पण बेशिस्तीनं काही साधणार नाही. जंगासाठी सर्वांना बाहेर पडावंच लागेल. सैन्याची दुःख मला माहिती आहेत, पण सध्या एक छदामही कोणाला मिळणार नाही. या हालअपेष्टांतून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. आम्ही तुम्हाला वचन देतो, येत्या 15 वाड्यात मोहिमेवर असतानाच आम्ही तुमच्या थकबाक्या आणि हिशोबाचे आधी मेळ घालू. ज्याला घोडा नाही त्याला घोडा मिळेल, रोजमुरा मिळेल, पण थोडं सबुरीनं घ्या. दौलतीवर 2 कोटींच्या वर ऋण आहे, लक्षात असू द्या. आपण समजुतीनं घेतलं तर ती टिकेल, नाहीतर ती फुटेल. भाऊसाहेबांच्या शब्दांनी शिपायांना धीर आला. ते निघून गेले. कचेरीच्या डेऱ्यात दोन्ही दप्तरं वेगळी करायचं काम चालू होतंच. शिवाय भाऊसाहेब, विश्वासराव, शमशेर बहाद्दर, नाना पुरंदरे आणि बळवंतराव गणपतराव यांचा सुसज्ज लष्कराबद्दल खल चालला होता. आघाडी पिछाडीस पथकं कोणाची ठेवावी, कुणाचा नगारा आणि छबिन्याचं काय, ढालेपाशी निशाणकाठी कोणी धरावी, दारुगोळ्याची व्यवस्था कशी. ताबडतोब अहमदनगरच्या किल्लेदाराला खलित्यानं हुकूम सोडला. गारधोंडे, दारुगोळा, शिसे, रजमाचे बंद यांची त्वरित व्यवस्था करा. पाठोपाठ नगराकडे दारूसाठी 500 बैलही रवाना झाले. सरदारांना, एकांड्यांना, शिलेदारांना आपापल्या घोड्यांची, ओझ्याच्या गाढवांच्या खेचराची मोजदाद करायचे फरमान निघाले. चांगले जिन्नस तेवढे बरोबर घ्या, बाकीचे इथेच राहू द्या. भाऊसाहेबांनी कहीच्या मुख्याला बोलावून घेतला. एकदा बुऱ्हाणपूर पार लष्कर गेलं की पेंढाऱ्यांकडून त्या मुलखात दारा वैरणीचा पुरवठा एकसारखा कसा राहील यावर भाऊसाहेबांनी त्याच्याशी तब्बल 2 तास चर्चा केली. 3 सांज झाली तरी भाऊसाहेब जागेवरून हलले नव्हते. मोहिमेच्या तयारीतून डोके वर काढायला क्षणाची उसंत नव्हती त्यांना. एकाएकी भाऊसाहेब उठले आणि पुरंदरांना म्हणाले, नाना, दमाजी गायकवाडांकडे जल्दीनं सेवक धाडा. आम्ही स्वतः त्यांच्याकडे यायला निघालो आहोत, म्हणून निरोप द्या त्यांना. भाऊसाहेब, आपण स्वतः आणि गायकवाडांकडे? त्याऐवजी त्यांनाच इकडे बोलवता येईल की? नको, आम्हालाच त्यांच्या डेऱ्याकडे जायचे आहे. सेवकांची गडबड उडाली. 2 सेवक गायकवाडांकडे धावत गेले. खाशा डेऱ्यापुढची सजलेली उमदी घोडी कचेरीच्या डेऱ्याबाहेर येऊन हजर झाली. भाऊसाहेब व विश्वासराव स्वार झाले. पूर्णेकाठी पसरलेल्या अव्वाच्या सव्वा लष्करात ही खबर हा हा म्हणता पसरली. जेव्हा समोरून 2 खासे जात होते तेव्हा डेऱ्या राहुट्यांच्या बाहेरील शिपाई भराभर मुजरे करीत होते. डेऱ्यातली मंडळी बाहेर येऊन लवून मुजरा करीत होती. लवकरच मोठ्या मोहिमेसाठी कूच होणाऱ्या चुलत्या पुतण्यांना सारे हर्षभरीत नजरेनं निरखित होते. दोघांच्याही मुद्रेवर आगळं तेज विलसत होतं. भाऊसाहेब गायकवाडांकडे कशासाठी चालले आहेत याचा अंदाज नाना पुरंदरांसह कोणासही बांधता येईना. मात्र या आधीची गायकवाड आणि पेशव्यांतील कटुता साऱ्यांच्या माहितीची होती. दाभाडे आणि गायकवाडांकडे त्या काळी गुजरातचा प्रांत होता. त्याची मागणी पेशवे करू लागले. दाभाडे तळेगावकर तर गायकवाड दावडीकर. दोघांचा सलोख्याचा कारभार होता. उमाबाई दाभाडे यांनी 10 सालांपूर्वी पेशव्यांना निम्मा गुजरात देण्यास कडवा विरोध केला. त्यावेळी पेशवाई विरोधी करवीरवासी ताराबाईने जुन्या सरदारांची जुळवाजुळव सुरू केली. दमाजी गायकवाड ताराबाईंच्या पक्षाला मिळाला. छत्रपतींची सत्ता पेशवे गाजवतात या भावनेने जुने सरदार पेशव्यांविरोधी होते. उमाबाई दाभाडे, ब्राह्मणांनी राज्य बळकावले ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी कसे काय बघता, असा सवाल मराठा सरदारांना करीत होते.
तेव्हा पेशवे पुण्याबाहेर कर्नाटकाच्या मोहिमेवर होते. दमाजीचे सैन्य पुण्याच्या दिशेने वाट चालू लागले आणि पुण्यात अक्षरशः हाहाकार माजला. त्र्यंबक मामा पेठ्यांनी राधाबाई, काशीबाई आणि खजिन्यासह सिंहगडचा आसरा घेतला. पण गायकवाड पुण्यावर न चालून येता जेजुरीकडून साताऱ्याकडे रवाना झाले. कृष्णाकाठी वडूथावर दमाजींची आणि शाहूंच्या इतर मराठा सरदारांची गाठ पडली. भयंकर मोठी लढाई झाली. गायकवाड पितापुत्रांना विठ्ठल शिवदेवाने कैद करून लोहगडावर ठेवले. पेशवे कर्नाटकावरून आले. स्नेह जोडण्याचा कसोशीचा प्रयत्न झाला. नानासाहेबांनी निम्मा गुजरात दमाजींना करार करून दिला. त्यांना सेना खास खेलीचे पद आणि वस्त्रे देऊन गुजरातेत सन्मानाने पाठवले. पाहिजे तेव्हा पेशव्यांकडे गायकवाडांची 10,000 फौज येईल असा करार झाला. दमाजी जसा शूर तसाच रगेल आणि जिद्दी होता. पेशव्यांनी दिलजमाईचे खूप यत्न केले. सलोखा झाला, पण स्नेहवृद्धिंगत झाला नव्हता. वडूथावर अभय देऊनही आपला गोट लुटून अपमानकारक कैद झाल्याचा सल त्याच्या काळजात नेहमी टोचत होता. आपल्या कायमच्या निषेधाचं द्योतक म्हणून दमाजी नानासाहेबांना आणि भाऊसाहेबांना नेहमी डाव्या हातानेच मुजरा करीत असे. या अशा मस्त सरदाराकडे भाऊसाहेबांनी दस्तूरखुद्द जाण्याइतके काय काम काढले आहे याचा कोणाचाही उलगडा होत नव्हता. स्वतः भाऊसाहेब आपल्या डेऱ्याकडे येत आहेत हे समजल्यावर गायकवाडांकडे धांदल उडाली. दमाजी गायकवाड भाऊसाहेबांना सामोरे आले. यावं भाऊसाहेब यावं, स्वतः घाईनं येणं कसं केलं? पेशव्यांमध्ये आणि गायकवाडांमध्ये अजून थोडी फट आहे असं तुम्हाला आम्हालाच नव्हे तर रयतेलाही जाणवतं. माझ्या 4 पावलानं ती सांगता आली तर पाहावं म्हटलं. बहुत खूप भाऊसाहेब, दमाजींनी दाद दिली. फक्त दमाजी आणि भाऊसाहेब बैठकीला बसले. भाऊसाहेबांच्या सर्वांगात मोहीमच भिनलेली. त्याच विषयावर भाऊसाहेब बरेच बोलले. शेवटी भाऊसाहेब म्हणाले, तर अशा परिस्थितीत तुमच्या आमच्यात काही अंतर राहणं गैर आहे. काही हेवेदावे असतील ते इथेच पूर्णार्पण करू आणि एक दिलानं मोहिमेवर जाऊ. भाऊसाहेब, दौलतीच्या सेवेत गायकवाडांनी कधी उणेपणा दाखवला नाही, पण त्या कटू आठवणी अजून आठवतात. तेव्हा तुम्ही सारे कर्नाटकावर होता. आम्ही पुण्यावर कूच करतो आहोत या हुलीनेच एवढी घबराट माजली होती की खुद्द बाजीरावांच्या पत्नीला आणि मातेला सिंहगडाचा आसरा घ्यावा लागला. तेव्हा गायकवाडांच्या मनात काही काळबेरं असतं तर आम्ही खूप काही वेगळं करू शकत होतो. निदान पुण्याची अब्रू 4-6 महिन्यांसाठी तरी घालवता आली असती. पण पुण्याकडे आम्ही डोळेझाक करून सरळ पुढे रवाना झालो. तेव्हा झुंज जरूर झाली, पण आपल्या वतीनं आम्हाला अभय मिळालं म्हणून आम्ही वेनेकाठी राहिलो. पुढच्या गोष्टी शांततेत करायचं ठरलं होतं. तरीही आपल्याकडून 1.5 दमडीचे सरदार आले. आम्ही स्नान करीत असताना आमचा गोठ लुटायला त्यांनी प्रारंभ केला. आम्ही वचनाला जागलो, पण तुमच्या लोकांनी जो आताताईपणा हरामी दाखवली ती अजून आठवली तरी मन माझं बेधुंद होतं. ती मर्दाची रीत नव्हती हो भाऊसाहेब. दमाजीला भाऊसाहेबांनी पूर्ण बोलू दिलं. थोड्या वेळानं ते म्हणाले, त्या कडू प्रसंगाशी आमचा प्रत्यक्ष संबंध नव्हता. होता असं वाटत असेल तर आम्ही आजही त्याबद्दल क्षमा चाहतो. पण दमाजीराव, या आपापसातल्या हेव्या दाव्यांना मूठमाती देऊया. आज प्रसंग मोठा बाका आहे. आता उद्भवणारा जंग हा हिंदू मुसलमान यांच्यातला नसून या संघर्षाचं रूप आम हिंदुस्थानी आणि परकीय घुसखोर असं आहे. हा जंग ना ब्राह्मणांचा, ना मराठ्यांचा, ना मुस्लिमांचा, ना दुजा कोणा जातीचा आहे. ही जोखीम उभ्या महाराष्ट्र देशाची आहे. दिल्लीच्या पातशाहीच्या बचावाला सारा महाराष्ट्र धाव घेणार आहे. उभा महाराष्ट्र रणमैदानावर उभा ठाकून परकीय शत्रूला आडवा करणार आहे. दमाजीराव, केवळ याच्यासाठी आपण एक दिलानं एक मनानं कडवा जंग करायचा आहे. अजून गुजरातेतील महालाबाबत आपल्या काही मागण्या आहेत, त्या मला ठाऊक आहेत. मोहिमेवरून परत आल्यावर तुमचा गुंता आम्ही पुरा सोडवू, चिंता न बाळगावी. मात्र आता एक दिलानं आगीत उडी घ्यायची सिद्धता ठेवावी. बराच उशीर वाटाघाटी बातचीत चालली. भाऊसाहेब डेऱ्याबाहेर पडताना दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं. भाऊसाहेबांना निरोप देण्यासाठी दमाजी 4 पावले पुढं आला. झाल्या वाटाघाटीने दमाजींची मुद्रा प्रफुल्लित दिसत होती. एक आगळं तेज आणि ईर्ष्या यांच्या छटा मुद्रेवर चमकत होत्या. दमाजींनी भाऊसाहेबांना निरोपाचा मुजरा केला, तो आज उजव्या हातानं. रोजा 4 रोजात भाऊसाहेबांना हिंदुस्थानच्या मोहिमेवर निघायचे होते. दोन्ही फौजा वेगळ्या करायच्या होत्या.
या कामाधामात ते रात्रीचा दिवस करीत होते. मसलतीच्या डेऱ्यातच त्यांची बिछायत टाकून दिली होती. त्याच डेऱ्यात खाणे, पिणे आणि झोपणे. पेशवाईचं कारभार पण आता सखाराम बापूच्या हवाली करायचं होतं. त्यासाठी हिसाब किताबाची कामे भाऊसाहेब नेटानं उरकीत होते. एकूण ताळबंदात आण्या 2 आण्यांचा फरक राहिला तरी त्याकडं दुर्लक्ष करणं हा भाऊंचा अजिबात स्वभाव नव्हता. हिसाब हा चोख असायलाच हवा. काल रात्री ही मध्यान उलटली तरी भाऊसाहेब कामात व्यग्रच होते. कालही खाजगीकडे जायला फुरसत मिळाली नाही. आज पहाटे पहिल्या कोंबड्यालाच त्यांना जाग आली. सकाळी उठावे आणि 1000-1500 सूर्यनमस्कार घालावेत हा त्यांचा शिरस्ता. पण आज 100-200 झाले असतील व नसतील भाऊंचं कशातच लक्ष नव्हतं. उत्तरेतल्या पेचा डावपेचांचे आखाडे डोक्यात उलटे सुलटे फिरत होते. सेवकांसोबत पहाटेच ते पूर्णेच्या पात्रात उतरले. सचैल स्नान उरकून पूर्णे यश दे ग, अशी त्यांनी प्रार्थना केली. स्नानसंध्या आटोपल्यावर लागलीच कामाला प्रारंभ केला. दिवस उजाडला. बळवंतराव गणपतराव मेहेंदळे लगबगीनं आले. भाऊसाहेबांची समाधी भंग होऊ नये म्हणून डेऱ्याबाहेरच थांबले. पाठोपाठ शमशेर बहाद्दर, महिपतराव चिटणीस, त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदरे, खाजगीवाले ही भाऊसाहेबांची जीवाभावाची मंडळी गोळा झाली. बाहेर बरीच वर्दळ वाढल्यानं भाऊंच्या ध्यानात आलं. त्यांनी सेवकाला खूण केली तशी बाहेरील मंडळी आत आली. नमस्कार चमत्कार झाले. बळवंतराव गणपत विरासन घालता घालता बोलले, भाऊसाहेब, आपल्या झोपेचे पार खोबरे झालेले वाटते. अजून खरी झोप उडायची आहे, भाऊसाहेब हसून म्हणाले. पाठोपाठ 16-17 वर्षांचा एक गोरागोमटा मुलगा आत आला. एकदम तुरकाटी बांधा, शहामृगासारखी उंच मान, नाक लांब सडक, तब्येत तोळा मासाळासारखी, आविर्भाव म्हणजे पाप्याचं पित्रच. हे बळवंतराव गणपतरावांच्या बहिणीचे रखमाबाईंचे चिरंजीव. जनार्दन भानू म्हणून पेशव्यांचे फडणीस होते, त्यांचा हा मुलगा. जनार्दन पंत दादासाहेबांच्या उत्तरस्वारीत एकाएकी पोटशुळाचा विकार झाल्यानं इहलोक सोडून गेले. बळवंतराव गणपतराव हे भाऊसाहेबांचे समवयस्क आणि बालमित्रही. सावनूरच्या पराक्रमापासून त्यांचेही दरबारात वजन वाढले. त्यांचेच भाचे आणि पेशव्यांचे आप्त म्हणून भाऊसाहेबांची जनार्दन पंतांच्या चिरंजीवांवर बाळाजी तथा नानावर मर्जी होती. तीर्थरूपांनंतर नानालाच फडणीशीची वस्त्रे प्राप्त झाली होती. नाना फडणीस पोरसवदा दिसले तरी तल्लख बुद्धीचे होते. हिसाब किताब, समज आणि उरकही त्यांचा खूप चांगला होता. त्यामुळे भाऊसाहेब बऱ्याच वेळा बंद नानांच्या हवाली करीत असत. आताही नाना एक एक कागद नजरेखाली घालता घालता सर्वांकडे मोठ्या डोळ्यांनी चोरटा दृष्टिक्षेप टाकत होते. महिपतराव चिटणीसांनी विचारलं, भाऊसाहेब, मोहिमेनं आता कोणत्या मुहूर्तावर कूच व्हावं? तीच चिंता ग्रासून राहिली आहे बघा, भाऊसाहेब म्हणाले. आमच्या आयुष्यातील ही मोहीम अत्यंत महत्त्वाची. कुचासाठी चांगला मुहूर्त हवा, पण सापडत नाही. लष्करात जेरे शास्त्री, पुनाळकर जोशीबुवा, भार्गव पंडितांसारखे एकाचड एक दुड्डाचार्य असताना मुहूर्त कसा सापडत नाही? खाजगीवाले विचारू लागले. इतर शास्त्री पंडितांच्या नादी लागण्याऐवजी पाटणकर गोविंद दीक्षितांनाच का विचारत नाही? भाऊसाहेब, उदगीर मोहिमेचा मुहूर्त तर त्यांनीच सांगितला होता ना. त्या मोहिमेत आपली फत्ते झाली. मुहूर्ताने काम साधलं म्हणून तर पेशव्यांनी 5000 उत्पन्नाचा गाव इनाम म्हणून घेतला. असा तपस्वी आपणाकडे असताना इतरांच्या नादी काय लागता? मेहेंदळे बोलले. खरं आहे बळवंतराव तुमचं. आमचाही भरवसा पाटणकरांवर आहेच. कालच दीक्षितांनी आमच्याशी मसलत केली. आमची पत्रिकाही ते आत्ता घेऊन गेले आहेत. बहुतांशी कुचासाठी शिवालिखिताचा मुहूर्त चांगला ठरेल, नाहीतर या मासात शुभदिन फार कमी आहेत. मुहूर्तासाठी 1-2 मास थांबावे लागेल, असे पाटणकर सांगत होते, भाऊसाहेब बोलले. 1-2 महिन्यांना असा कितीचा फरक पडेल? पण चांगला मुहूर्त शुभघटिका बघूनच पावले बाहेर टाकलेली बरी, महिपतराव चिटणीस बोलले. शुभघटिका पाहायलाच हवी, पण सारासार विवेकबुद्धीही ध्यानी घ्यायला हवी, भाऊसाहेब गंभीरपणे म्हणाले. 1 मास उशीर होऊन परवडणार नाही. तो दुराणी रूपी काळराहू आणि नजिबाबादचा चांडाळ सारा हिंदुस्तान ग्रासून टाकतील. तूर्त पाटणकर सांगतात तो शिवलिखिताचा मुहूर्तच बरा मानलेला. हा मुहूर्त अगदीच काही वाईट नाही, मध्येच नाना फडणीसांनी नाक खुपसले. पाटणकर म्हणजे
सामान्य ज्योतिषी नव्हेत. त्यांची वर्षफलं मी पाहिली आहेत. बळवंतराव, आपले भाचे चांगले ज्योतिषी दिसतात, भाऊसाहेब म्हणाले. सारे नानांकडे पाहून हसू लागले. भाऊसाहेबांनी लष्कराच्या तयारीचा विषय काढला. किती फौज असावी, दाना वैरणीचं काय, सरदार किती नि लष्कर किती, दारुगोळ्याचं गारांचं काय, तोफा फिरंगी कागदांची रजमे कमी पडत आहेत त्याची व्यवस्था काय, अधिक दारू आणि शिशाची तजवीज कशी करावी. लष्कराच्या नाना अंगावर चर्चा सुरू होती. मसलतीत इब्राहिम खान गार्दींची कमी होती. लष्कर आणि लष्करी साहित्याचा गाडा व्यासंग असणारे इब्राहिम खान मसलतीत हजर हवेतच, म्हणून त्यांना त्वरेनं बोलवण्याचा हुकूम भाऊसाहेबांनी सोडला. भाऊसाहेब विचारू लागले, नवाबसाहेब इतका उशीर काय करत असतील बरे? त्यांची कवायत चालली असणार, बळवंतराव हसून म्हणाले. कुणी काहीही म्हणो, हे गार्दी त्या फिरंग्यांसारखे शिस्तबद्ध दिसतात. रोज सकाळी मैदानावर कवायत करायची, अंगमेहनतीची कसरत करायची. आपली जशी स्नानसंध्या तशी त्यांची कवायत. आम्ही मराठे पावसाळ्यात 4 महिने चैन करून सणासुदीचं चापून खाऊन मस्त सुस्त होऊन दसऱ्यालाच बाहेर पडतो. मधल्या काळात लष्करी बाणा विसरूनच जातो. मग पण हे गार्दी सदानकदा आपले कवायतीला खडेच. नव्या दुनियेबरोबर आपणही बदल केला पाहिजे. गार्द्यांचा फ्रेंच पलटणींचा मारा आणि त्यांच्या कवयती कंपूचं सामर्थ्य आम्ही गेल्या 10 वर्षांपासून जाणून आहोत, भाऊसाहेब म्हणाले. 10 वर्षांमागे आम्ही आणि खुद्द पेशवे निजामाच्या रोखे अहमदनगराकडे चाललो होतो. कळस, खेड, वडगाव रोखे आम्ही कुकडी पार झालो. त्याआधी निजामाच्या आश्रयास फ्रेंच सेनानी बुसी याचा कवायती कंपू असल्याचं ऐकिवात होतं. बुसीच्या हाताखाली असलेल्या इब्राहिम गार्दीचं नावही आम्ही ऐकून होतो. कुकडी पार केली त्या दिवशी पौर्णिमा होती. ग्रहयोगाची पर्वणीही चांगली लाभणार होती. रात्री चंद्रग्रहणावेळी आम्ही तीर्थरूप नानासाहेब आणि इतर सरदार मंगल स्नानास कुकडीत उतरलो. सोन्याची भांडी, पूजेची सामग्री सोबतच होती. इतक्यात पुण्याकडे कूच करणाऱ्या बुसीच्या तुकडीला आम्ही सापडलो. एकाएकी त्यांनी अंगावर दारुगोळ्याचा खूप भडीमार केला. फिरंगी यंत्र आग ओकू लागली. आम्हा सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. कित्येक माणसे जायबंदी झाली. 5-25 जागच्या जागी आगी तोंडी भस्म झाली. पेशव्यांनी नेसूच्या धोतरानिशी पाण्यावरून काठावरून धाव घेतली. आम्ही दोघेही बिनजिनाच्या उघड्या पाठीच्या घोड्यावर कसेबसे स्वार झालो आणि बाजूच्या रानात मुझफ्फर खानाला आणि इब्राहिम खानाला कसाबसा गुंगारा देऊन बाहेर पडलो. त्या रात्री जीवानिशी वाचलो बघा. सकाळी पाहतो तर शेकडो घोडी माणसं धिरडी बाजून काढावी तशी हुरपळून निघालेली. फ्रेंच यंत्राचा प्रभाव माझ्या मनावर तिथेच पडला. या पुढचा काळ भाल्या बाणांचा नाही तर बंदुकीचा, आधुनिक तोफांचा आहे हे आम्ही तिथंच ताडलं आणि असे कवायती कंपू, फ्रेंच यंत्र पदरी बाळगायचा आम्ही निर्धार केला. पेशवे सरकारांनी मुंबईच्या इंग्रज गवेरला खलिता धाडून नव्या तोफगोळ्यांची माहिती असलेले 4 फिरंगी तज्ज्ञ मागविले होते असे ऐकतो. काय झालं त्याचं भाऊसाहेब? शमशेर बहाद्दरने विचारलं. होय, पेशव्यांनी तसे यत्न करून खूप पाहिले, पण फिरंग्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. आपल्या मुलखाचा लचका कसा तोडायचा याचं तंत्र, हाच त्यांचा मंत्र. ते आम्हाला देतील तरी कसे? एवढेच नाही तर खुद्द फ्रेंच सेनानी बुसीलाही आमच्या पदरी ठेवावा असा यत्नही आम्ही केला. त्यातही अपयश आलं, म्हणून तर आम्ही मुझफ्फर खान स्वीकारला, भाऊसाहेब म्हणाले. पण मुझफ्फरला पदरी ठेवू नये असा आपणच आग्रह धरला होतात ना भाऊसाहेब? नाना पुरंदरे बोलले. होय, पहिल्या क्षणापासून आम्हाला तो बेभरवशाचा वाटला. एखाद्या चौचालबाईने दिवसातून 4 लुगडी बदलावीत तसा दिवसातून 4 धनी बदलणारा तो मुझफ्फर खान. ज्याने त्याला हा फिरंगी कलेचा मंत्र दिला त्या बुसीला छाटून मारण्याचाही त्यानं कट रचला होता. अशा नमक हरामास ठेवू नका म्हणून आम्ही पेशव्यांना सांगितलं, पण आम्हा मराठ्यांना माणसंच ओळखता येत नाही. पुन्हा तेच ते पालुपत, शरण आलेल्यांना मरण चिंतू नये. आमचा विरोध असतानाही त्याची नेमणूक झाली. काही महिने झाले आणि ऐन मोहिमेत आम्हाला दगा देऊन तो सवनूरकडांकडे गेला हो. तिथेही काही महिन्यातच दगाधोका केला आणि पुन्हा दयायाचना करीत आमच्याच दरबारी उभा राहिला. आम्ही कठोर विरोध केला
पुन्हा त्याच्यावर पेशव्यांच्या दयेचं पांघरून पडलं, आला आमच्याच सेवेत. पण इब्राहिम खान तर त्याचा पाहुणाच ना, मग त्याचा खानाविरोधी एवढा जळफळाट कसा? इब्राहिम आपल्या सेवेत आले तेव्हापासून तर मुझफ्फर तुमच्यावर भडकूनच होता, शमशेर बहादूर म्हणाले. काही फळं जन्मताच कडू असतात. त्याला साखरेत गोळा, तुपात तळा, पण मूळचा वाण त्याचा काही जायचा नाही बघा. आम्ही गारपिरावर असतानाच त्याच्या जमातानं हैदर खानानं आम्हाला बेसावध बघून आमच्यावर हत्यार चालवलं. बरं नागोजी गुजर शेजारी होता, नाहीतर आम्ही त्या दिवशी प्राणालाच मुकलो असतो. हा मुझफ्फरचा पाजीपणा. पेशव्यांनी तर त्याचा बदला लगेच घेतला. जास्ती चौकशीच्या नादीनं लागता एका दिवसात सासऱ्या जावयासह 8 गार्द्यांची डोकी उडवली, महिपतराव चिटणीस पाहुणा म्हणाले. असे नानासाहेब न करते तर नवलच, बळवंतराव चिटणीस म्हणाले. दौलतीत काही व्यक्ती स्वार्थासाठी नानाभाऊत बिब्बा कालवायचा प्रयत्न करतात, नाहीतर पेशव्यांचे भाऊंवर किती प्रेम होते हे बालपणी आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे बरे. एकाच्या पायास ठेच लागली तर दुसऱ्याच्या डोळ्यातून आसवे गळावीत इतकी न्यारी प्रीत आहे ही. पण भाऊसाहेब, तुम्ही काही म्हणा, जेव्हा गार्द्याकडून आपल्या अंगावर वार झाले तेव्हापासून साऱ्यांचा गार्द्यांवरचा विश्वास उडाला आहे बघा. ही नमक हराम जात केवळ दगाबाज आहे, जुने जाणते सरदारही म्हणतात. एवढे भाऊसाहेबांच्या जीवावर बेतले होते तरी भाऊसाहेब गार्द्यांचे लाड करतात तरी कसे? इब्राहिमवर इतका विश्वास का ठेवतात? नाना पुरंदरे विचारू लागले. कोणतीही जात नमक हराम नसते, हा वृत्तीचा भाग झाला. खुद्द शिवाजी राजांच्या काळातही या मातीतल्या वतनदारांनी थोडी गद्दारी केली का? पण का कुणास ठाऊक, इब्राहिम हा मला पहिल्या भेटीपासूनच हुकुमाचा बंदा आणि वृत्तीचा साजिंदा गृहस्थ वाटतो. फार गरिबीतून वर आला आहे तो. भुसीच्या सैन्यापुढं एक निशाणीची साधी काठी घेऊन पळणारा पोर म्हणून आयुष्याला त्यानं प्रारंभ केला आणि आज कुठल्या कुठे पोहोचला. काही दिवसांपूर्वीच त्याने देवगिरीकरांना पोळून काढलं. निजामाला दारुराज गुडघ्यांवर आणलं. निजामाचं कंबरडं त्याच्याच कवायती कंपून मोडून काढलं. फिरंगी तोफा बंदुकातलं त्याचं ज्ञान. एकदा आदेश प्राप्त झाला की सरळ आगीला भिडणं, बड्या बड्या बुरुज ताटांना हा म्हणता खिंडार पाडणं, या त्याच्या जादूगरीच्या सर्वांनाच कल्पना आहे. आज हिंदुस्थानात तो कोणाच्याही सेवेत निघाला तर तिथला राजा आणि प्रजा वेशीबाहेर चार पावलं येऊन त्याचं हर्षभरानं स्वागत करतील. या अशा अनमोल रत्नाचा उपयोग आम्हाला या मोहिमेत करून घ्यायचा आहे. बातचीत सुरू असतानाच सेवक धावत आला. त्यानं इब्राहिम खान गार्दी आल्याची वर्दी दिली. साऱ्यांच्या नजरा वळल्या. 5 फूट उंच, भक्कम हाडापेरांचा काळा कबिन्न देह एखादा कडा सरकावा तसा मसलतीत धीम्या चालीनं आला. काळ्या तोंडाला देवीच्या व्रणांनी अधिक उग्र स्वरूप दिलं होतं. काळ्या शार मुद्रेवर दोन्ही डोळ्यांची तांबडी बडक बुबुळं म्हसोबाच्या चांदीच्या डोळ्यांप्रमाणे भासत होती. त्याची चाल आणि सारी ऐट फिरंगी धरतीची होती. डोईवर फ्रेंच धरतीची तांबडी टोपी, गुडघ्यापर्यंत लांबच लांब नारिंगी कोट, पाय गिळणारे लांब सडक बूट असा त्याचा रुबाब होता. टोपीतला पांढऱ्या रंगाचा तुरा बळीच्या पंखासारखा खुलून दिसत होता. भाऊसाहेबांना पाहताच तो झुकून म्हणाला, वालेकुम सलाम. सलाम वालेकुम. गुस्ताकी माफ हुजूर, आपला निरोप आला तेव्हा आम्ही कवायतीकडेच होतो, त्यामुळे थोडा देर झाला, माफी करना. कुछ बात नाही नवाब साहब, तशरीफ रखो, भाऊसाहेब बोलले. भाऊसाहेबांची आज्ञा होताच इब्राहिम खान विरासन ठोकू लागला, पण तंग कपड्यानिशी ते त्याला काही जमेना म्हणून त्याने सरळ खाली बैठक मारली. इब्राहिम खान मराठ्यांच्या सेवेत येऊन 6-7 महिने झाले असतील वा नसतील. जेव्हा मोकळीक मिळेल तेव्हा तो आपल्या लष्करी व्यापातच मग्न असायचा. भाऊसाहेब आणि इब्राहिममध्ये बातचीत सुरू झाली. बाकीचे सारे ऐकू लागले. भाऊसाहेब म्हणाले, नवाबसाहेब, आपल्या पलटणीवरच आमची भिस्त आहे हे आपण जाणता. आमचा पुराणा तोफखाना म्हणजे नाद गेलेलं भांडं हो. आता आगीच्या कल्लोळानं गनीम भाजून काढणं हे तुमचंच कर्तव्य. हुजूर, या कर्तव्यात कदापि कसूर होणार नाही. एकदा इमान प्रमाण झाले म्हणजे त्याला हा इब्राहिम बंदाच राहणार. मग आमची कोणी गर्दन छाटली तरी 72, मरता मरता 100-125 घेऊनच जाऊ.
आता रणनीती बदलली. नव्या दुनियेला सामोरं जावं लागणार आहे. आमचा पुराणा तोफखाना काय कामाचा? आपल्या कवयती कंपूच्या पराक्रमावर आम्ही खुश आहोत. माझा पुरा भरोसा आहे तुमच्यावर. तथापि मराठेशाहीची पडझड, विजय, पराभव, अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले विठ्ठलराव विंचुरकर, मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, मानाजी पायगुडेसारखी जुनी माणसंही आमच्या लष्करात आहेत, असतीलही पुढे. त्यांचा प्रभूंच्या गनिमी काव्यावर गाढा विश्वास आहे. बहुतांशी ती वृद्ध मंडळी नव्या पद्धतीची लढाई मानणार देखील नाहीत. माझ्या मते ज्या शत्रूला आपण सामोर जाणार आहोत तो काबूल कंदाहारी साधासुधा हलका फुलका अगर लेचापेचा नक्कीच नाही. जेव्हा अंतर्वेदीत आमचा अंतिम जंग होईल तेव्हा तुमच्या फिरंगी तोफांचाच उपयोग होईल. नाहीतर राणोजींचा पुत्र दत्ताजी काय कमी शूर होता का? तशीच गत पुन्हा आमचीही व्हायची. त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला बजावतो, हवी ती नालबंदी, गाजदाना मागा, पण नवाबसाहेब त्या कंदाहारींना दख्खनचं पाणी दाखवा. साहेबान, माझ्यावर आणि माझ्या फौजेवर आपण एवढी मर्जी दाखवता आहात, त्याला तडा कदापिही जाऊ देणार नाही मी. त्या भरवशाबद्दल मी आपला एहसानमंद आहे. आम्ही आमची सलामी देवगिरीच्या युद्धात दाखवलीच आहे. येत्या महायुद्धात आम्ही तुराणींचे भंबेरी उडवू. आमचा दारुगोळ्यांचा असा तडाखा देऊ की अंतर्वेदीत गंगा यमुनेबरोबर रक्ताची तिसरी नदी वाईल. मुझफ्फरखानाच्या त्या प्रकारानं काही म्हटले तरी गारदी थोडे बदनाम झाले आहेत. हा तुमच्यावरचा कलंक. भाऊसाहेबांना मध्येच अडवून गारदी बोलला, आम्ही जरूर धुवून काढू. हुजूर, झाडावरचं एखादं फळ किडलं म्हणून अन्य फळांना पाड लागणारच नाही का? एका मुझफ्फरच्या नमक हरामीबद्दल साऱ्या गारद्यांना दोषी कसं धरता येईल? भाऊसाहेब, आपण झुंजायची ही अपूर्व संधी देत आहात आम्हाला, त्याबद्दल मैं आपका शुक्रगुजार हूँ, एहसानमंद भी हूँ. अंतर्वेद प्रांताकडे गनिमी काव्याचा फारसा उपयोग होईल याची मला शाश्वती नाही. नुकतीच शिंद्यांची जी दानादान उडाली, होळकरांची पळताबोई थोडी झाली, त्यावरून आम्ही या मताला पोहोचलो आहोत की माती बदलेल तसं शस्त्र आणि प्रसंगी शास्त्रही बदलायलाच हवं. अब्दालीची तोफा अजिंक्य अभेद्य आहेत असं आम्ही ऐकून आहोत. हुजूर, अभेद्याचा छेद घेऊन त्याला भेद पाडणं ही कामगिरी आता आमची. इब्राहिम पुढे बोलला, पण भाऊसाहेब, आम्ही तोफांच्या संगती सोबतीनं, अचूक निशाणीनं, पण धीम्या पावलानं चालणार. तुम्ही मराठे घोड्यावरून दौड मारणार, आम्हाला पळवायला पाय नाहीत. आम्ही तसे बिनपायाचेच बरे. जर गनीम चालून आला आणि आपलं लष्कर दौडीने पळालं तर आमची वासलात काय? भाऊसाहेब हसले आणि इब्राहिम खानास धीर देत म्हणाले, नवाबसाहेब, आपण बिनघोर असावं. असा काही निदान प्रसंग उद्भवलाच तर प्राण गेला तरी आमच्याच्याने रणत्याग व्हायचा नाही. आम्ही इमान तोडणार नाही. जिथे तुम्ही उभे राहाल तिथेच मीही गाडून उभा राहील. आमच्या वचनात अंतर पडायचं नाही. इमान प्रमाण झालं. भाऊसाहेबांनी इब्राहिमच्या हाती बेल भंडारा दिला. इब्राहिमने आपली सानकरोटी भाऊसाहेबांच्या हवाली केली. दोघांनी निघताना एकमेकांना घट्ट आलिंगन दिले. भाग 6 समाप्त.